जय श्रीकृष्ण मंडळी. आज आपला भूगोलचा दिवस 9 लेक्चर 9 नंबर. आणि आज आपण बघणार आहोत गंगा नदीच्या उजवीकडील. उजवीकडील म्हणजे बघा, आता जर तुम्ही बघितलं, आता गंगा नदी कुठून कुठे वाहते, कोणत्या दिशेकडून? पूर्वेकडून पश्चिमेकडे. जर गंगा नदीचा आगम आपण फ्लो बघितला, तसं जर आपण असं म्हणू शकतो, उत्तरेकडून येते ती आणि अशी पूर्वेकडे वळते ती. पण आपल्याला समजण्यासाठी आपण काय समजू? पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणजे आपण पूर्वेकडे जेव्हा बघतो तेव्हा आपला उजवा हात कुठे येतो? खालच्या बाजूला. कोणत्या बाजूला? खालच्या. आणि डावा हात वरच्या बाजूला. म्हणजे वरच्या बाजूच्या तिच्या उपनद्या आहे, कोणत्या आहे? रामगंगा वगैरे, माहिती आहे ना, गडक, बरोबर, गंडक वगैरे, त्या महानंदा. त्यानंतर बघू आपण आता उजवीकडील म्हणजे खालच्या बाजूच्या. तर खालच्या बाजूची सर्वात मोठी नदी कोणती? उपनदी यमुना. आणि तिच्यासोबत अजून 3 नद्या आहे, कोणत्या आहे ते बघूया आपण. ठीक आहे. यमुना, सोन, बस एवढंच पाठ होतं का? बर, बघू. विजय घोडदौड. आता थोडस एकदा बघून घेऊ आपण. गंगोत्री ग्लेशियर मधून, गंगोत्री हिमनदीमधून तिचा उगम कसा होतो काल आपण बघितलं. भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या. अलकनंदा, भागीरथी, देवप्रयाग, प्रयागराज, सगळ्या गोष्टी आपण काल बघितले. फरागा बॅरेज मध्ये तिचं रूपांतरित 2 नद्यामध्ये होतं. कोणती कोणती नदी? हुगळी आणि पद्मा. पद्माला नंतर मेघना मिळते. अशा बऱ्याच गोष्टी आपण काल बघितलेल्या आहेत. जर डाव्या बाजूचा विचार केला, आता बघा, हा डावा हाताला, हा उजवा हाताला. डाव्या बाजूच्या नद्या कोणत्या कोणत्या? रामगंगा, गोमती, घागरा, गडक, कोसी आणि महानंदा. ठीक आहे. त्याच्यानंतर उजव्या बाजूची सर्वात महत्वाची नदी आहे यमुना. ठीक आहे. यमुना नंतर सोन, त्याच्यानंतर पुनपुन आणि तामस, या 2 नद्या आहेत तिच्या. बघा, यमुना, तमसा, सोन आणि पुनपुन. ठीक आहे. तामस नदी म्हणतात त्याला, तमसा, तामस नदी. ह्या मेन नद्या आपल्याला बघायच्या. ह्या 4च मेन नद्या आहेत. त्या उजव्या बाजूच्या 4च मेन नद्या आहेत. कोणत्या कोणत्या? यमुना, तमसा, सोन आणि पुनपुन. ठीक आहे. कळालं? आता समोर जर गेलो आपण, आता याला लक्षात ठेवण्यासाठी एक आहे टेक्निक. कशी की गंगेमध्ये तामसिक वृत्तीचे पुत्र पुन्हा पुन्हा स्नान करून पाप धुतात. तर तामसिक वृत्ती म्हणजे कशी? पापी वृत्ती. कशी वृत्ती? पापी. तामसिक म्हणजे कोणती नदी? पुन्हा पुन्हा, पुनपुन. पुत्र, पुत्र म्हणजे सन्स. आता असतात अशा गोष्टी, पण आपल्याला जनरली जर आपला अभ्यास चांगला असेल तर ह्या गोष्टी आपल्याला जास्त तेवढ्या काही अवघड वाटत नाही. कशा? यमुना. यमुना नंतर कोणती? तमसा, सोन, पुनपुन. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. पुढं, यमुना गंगेची सर्वात लांब उपनदी आहे. काल तुम्हाला सांगितले मी, यमुना नदीचा उगम कुठे पावतो? यमुनोत्री, बरोबर. कुठे पावतो? यमुनेत्री. यमुनेत्री ग्लेशियर, गंगोत्री ग्लेशियर मधून गंगोत्री नदी, यमुनेत्री ग्लेशियर मधून यमुनेत्री नदी. हे यमुनेत्री ग्लेशियर कुठे? हिमनदी. ग्लेशियर म्हणजे काय? हिमनदी. कुठे येते? बंदरपूज शिखर, उत्तराखंड. ज्या नद्या महत्वाच्या आहेत त्या नद्याचा उगम लक्षात ठेवायचा. नदीचा उगम हा खूप वेळेस पेपरला विचारला जातो. ठीक आहे. नाही उगम विचारला, पण राज्यात विचारेल की गंगा नदी झाली, यमुना नदी झाली, ह्या नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये? हा तर जनरल प्रश्न आहेच. आणि तेवढं तर तुम्हाला लक्षात असायला पाहिजेतच. कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंड. लांबी, कोणत्याच नदीची लांबी विचारत नाही शक्यतोवर. ज्या नॅशनल रिव्हर असतात त्यांची जर एखाद्या वेळेस लांबी विचारली, एखाद्या वेळेस, तर लांबी विचारते, नाहीतर लांबी विचारणार नाही. पण आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं, प्रत्येक गोष्ट एक्झामसाठी शिकायची नाही. कालच्या लाईव्ह लेक्चर मध्ये बोललो मी तुम्हाला या गोष्टी, बरोबर आहे. 1376 म्हणजे 1376 किलोमीटर. संगम माहिती आहे? त्रिवेणी संगम कुठे? प्रयागराज. कोणत्या कोणत्या नद्या आहे? गंगा, जमुना, सरस्वती. लक्षात आहे ना? महत्व काय या नदीचं? गंगेची सर्वात लांब आणि पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार सर्वात मोठी उपनदी. सर्वात लांब आणि सर्वात मोठी. काय आहे ती सर्वात लांब आणि सर्वात मोठी? तुम्हाला कळेल. त्रिवेणी संगम इथे. ठीक आहे. आता इथं गंगा नदी त्यांनी चुकीची दाखवलेली. गंगा नदी इकडून दाखवायला पाहिजे होती. ठीक आहे. एवढं थोडंफार ऍडजस्ट करत चला. कळालं का? या आहे ना, थोड्याफार टेक्निकल गोष्टी होतात. याला रब करून टाकू आपण. ठीक आहे. समोर चला बघा आता. यमुनेचे स्वतःचे सैन्य म्हणजे यमुनाच एक स्वतः नदी प्रणाली आहे. आता यमुना नदी कोणाची उपनदी आहे?
गंगा नदी, ठीक आहे. पण यमुना नदी स्वतः एक नदी प्रणाली आहे. तिला अजून उपनद्या आहे महत्वाच्या, ज्या की पठारावरून येतात, काही वरतून येतात. पठारावरून कोणते पठार आहे इथं वरती? नर्मदा नदीच्या वरती कोणतं पठार आहे आपण शिकलो होतो? सेंट्रल हायलँड. कोणतं? सेंट्रल हायलँड, मध्य उच्चभूमीचं पठार. आता त्याच्यात पहिली महत्वाची नदी आहे इकडे बघा, टोन्स. ही पण नदी त्या हे जे आहे ना, आपण कोणतं ग्लेशियर म्हटलं होतं? गंगोत्री नाही, यमुनोत्री. तिथूनच ती पण नदी येते. दोन्ही नद्या त्याच ग्लेशियर मधून, त्याच हिमनदीमधून येतात. चंबळ, त्याच्यानंतर सिंध, बेटवा आणि केन, ह्या चारही नद्या कोणाच्या उपनद्या आहे? यमुनेत्री. ठीक आहे, बघूया आपण आता. लक्षात कसं ठेवायचं याला बघा. टीसीएस कंपनीच्या बॅकला यमुना वाहते, असं लक्षात ठेवा. टीसीएस कंपनी माहिती ना, ती पेपर घेते तुमची टीसीएस. टीसीएस कंपनीच्या बॅकला यमुना वाहते. ती म्हणजे टोन्स, ती म्हणजे चंबळ, यस सिंध, बी बेटवा, की केन. लक्षात राहू द्यायचं, ठीक आहे. तुम्हाला जसं लक्षात राहील तसं. आता पहिली टोन्स रिव्हर. कोणती रिव्हर? टोन्स. जी सर्वात लवकर मिळते यमुनेत्री नदीला, म्हणजे यमुनेत्री जवळून निघते ती आणि यमुना नदीला मिळते. उगम कुठे आहे? बंदरपूर. या दोघा नदींचा उगम सारखाच आहे. कोणत्या कोणत्या? यमुना नदी आणि टोन्स नदी एकाच ग्लेशियर मधून येतात. त्या ग्लेशियरचं, त्या हिम नदीचं नाव काय? एकाच ग्लेशियर मधून येतात, यमुनेत्री. लक्षात राहू द्या, यमुना नदी यमुनेत्री, गंगा नदी गंगोत्री. पण गंगा नदी गंगोत्री मधून येते तेव्हा तिला नाव दुसरं असतं. काय असतं? भागीरथी. आणि अलकनंदा कुठून येते? बद्रीनाथ, केदारनाथ. कुठून? बद्रीनाथ. लक्षात राहू द्या गोष्टी, काल शिकवलं ना तुम्हाला. वैशिष्ट्य काय आहे? यमुनेमध्ये सर्वाधिक पाणी आणणारी उपनदी. आता एकूण उपनदीमध्ये चाललो आपण, तर सर्वात जास्त पाणी आणणारी उपनदी कोणती आहे? टोन्स. ठीक आहे. दुसरी नदी कोणती आहे? चंबळ. उगम कुठे बघा? एमपी, मध्य प्रदेशमध्ये उगम आहे तुझा. कुठं? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये कोणत्या रांगामध्ये? विंध्य पर्वत रांगा. ठीक आहे. महू जवळ. आता जानापाव डोंगर, महू जवळ, इंदूर. एवढं डीप मध्ये तर प्रश्न येणार नाही स्टँडर्ड लेवलला. तुम्हाला प्रश्न फक्त एवढा राहील बघा. तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट काय बोललो, जेव्हा ही नदी न्यूज मध्ये आली, चंबळ नदीवर काही झालं, ठीक आहे, ही न्यूज मध्ये आली एखाद्या वेळेस पर्यावरणीय वगैरे एखाद्या गोष्टीनं, तेव्हा चंबळ नदीमध्ये तुम्ही डीप मध्ये अभ्यास करायचा त्याचा. आपली ओळख आता बघा, एमपीएससी यूपीएससी अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही याच्याशी ओळख ठेवायची. काय ठेवायची? ओळख. आणि न्यूज वाचत चालायचं. काय वाचत चालायचं? न्यूज. जेव्हा तुम्ही न्यूज वाचली आणि न्यूज मध्ये समजलं तुम्हाला की टोन्स नदीबद्दल काहीतरी आहे, बोलणं चालू आहे, ठीक आहे, मग तेव्हा तुम्हाला टोन्स नदीच्या डीप मध्ये जावं लागेल, एकदम डीप मध्ये. म्हणून एमपीएससी यूपीएससी किंवा इतर कोणत्या एक्झामचा अभ्यास करताना फक्त अभ्यास ओव्हरलुक करायचा. कसा करायचा? ओव्हरलुक. ओव्हरलुक म्हणजे काय? इथं लक्षात काय ठेवायचं तुम्ही, की हिचा उगम कुठे आहे? मध्य प्रदेश. सगळ्यात पहिली मेन गोष्ट. याच्या पुढचा प्रश्न विचारला तसा विचारतील, कोणत्या पर्वतरांगामधून? कोणत्या पर्वतरांगामधून? विंध्य पर्वतरांगा. एवढ्या डीप मध्ये फक्त मध्य प्रदेशच्या ज्या एक्झाम आहे त्यांच्यामध्येच प्रश्न राहील. एमपीएससी महाराष्ट्रामध्ये एवढ्या डीप मध्ये प्रश्न येणार नाही. आणि येतो कधी? लक्षात राहू द्यायचं, जेव्हा गोष्ट न्यूज मध्ये आली. कशी आली? न्यूज मध्ये. ठीक आहे. टोन्स नदी यमुनेत्री, चंबळ मध्य प्रदेश, विंध्य पर्वत रांगा. ठीक आहे. इंदोर जवळ. कुठं? इंदोर. त्याच्यानंतर परत बघा, गंगा नदीची उपनदी यमुना, तिची नदी प्रणाली. यमुना नदीची उपनदी चंबळ, तिची नदी प्रणाली. चंबळ नदीला 3 नद्या मिळतात मेनली. कोणत्या? बनास, पार्वती आणि कालीसिंध. या 3 नद्या मिळतात तिला. कालीसिंध, बनास आणि पार्वती. बघा, आता ही जी कालीसिंध नदी आहे, पार्वती नदी आहे, आणि ही परत कोणती नदी आहे? बनास. आता बनास राजस्थानमध्ये. बनास कुठे? राजस्थानमध्ये. ह्या दोन्ही नद्या पण विंध्य पर्वतरांगा एमपी मध्ये. कुठे? विंध्य पर्वतरांगा एमपी मध्ये. म्हणजे विंध्य पर्वतरांगामध्ये 3 नद्या आल्या आपल्या. कोणत्या कोणत्या? चंबळ नदी पण तिथनच येते. आता फक्त डिस्ट्रिक्ट, जिल्हे वेगवेगळे असतील. काय? जिल्हे वेगवेगळे राहणार, कारण पर्वतरांग खूप पसरलेली असते, ती वेगवेगळ्या जिल्ह्यात येतो. त्या प्रत्येक ठिकाणून एक एक नदी महत्वाची आहे. एक एक कालीसिंध आणि दुसरी आहे पार्वती. तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा फक्त, की चंबळ, कालीसिंध आणि पार्वती तिन्ही नद्या मध्य प्रदेशमध्ये. कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. आणि कोणत्या पर्वतरांगेमधून येतात? त्या विंध्य पर्वतरांगा. ठीक आहे, समोर. आता त्याच्यानंतर, आता याच्यामध्ये चंबळ खोरे प्रकल्प, आपले काही धरणं बांधलेले त्याच्यावरती. तर पहिले बघा, गांधी सागर धरण. कोणतं?
गांधी सागर भारतातील दुसरा सर्वात मोठा जलाशय. सर्वात पहिला कोणता आहे मोठा? कोणता? हिराकुंड. आणि भाकरा नांगल काय मग? सगळ्यात उंच. मग सर्वात मोठा भाकरा नांगल. आणि हिराकुंड काय आहे? सर्वात उंच. ठीक आहे, लक्षात राहू द्या गोष्टी. शिकणार आहे आपण त्या स्टॅटिक जीके मध्ये येतात ते भाग. दुसरा आहे राणा प्रताप सागर धरण 1970. तुम्हाला मी तेच सांगतो, अजूनही जास्त डीप मध्ये तुम्ही जाऊ नका. फक्त एक झलक म्हणून की गोष्टी आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. गांधी सागर धरण कोणत्या नदीवरती आहे? चंबळ. राणा सागर धरण कुठे आहे? राजस्थान. हे कुठे आहे? एमपी, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर जवाहर सागर धरण कुठे आहे? राजस्थान, 1972. ठीक आहे, लक्षात राहू द्या. समोर एकदा तेच परत, गांधी सागर कुठे आहे? मध्य प्रदेश. राणा प्रताप सागर राजस्थान. जवाहर सागर राजस्थान. इयर महत्वाचं नाही तुमच्यासाठी, एवढं काही जास्त महत्वाचं नाही. परत परत तीच गोष्ट रिपीट करतो. जेव्हा गोष्ट न्यूज मध्ये आली तेव्हा याच्याही पेक्षा डीप मध्ये जावं लागेल. सध्या फक्त लक्षात काय ठेवायचं? गांधी सागर मध्य प्रदेश, नदी चंबळ. राणा प्रताप सागर राजस्थान आणि जवाहर सागर कुठे? राजस्थान. ठीक आहे, हे नंतर तुम्ही वाचून घेसाल. ते ऍड करून ठेवतो मी तुमच्यासाठी, कसं नजर खालून जायला पाहिजे. सिंध, बेतवा आणि केन संक्षिप्त ओळख. आता सिंध. सिंध कुठे आहे? माळवा. सिंध नदी कोणाची उपनदी आहे? यमुना. पहिली कोणती होती? चंबळ. चंबळ आपण डिटेल मध्ये बघितली. चंबळच्या उपनद्या कोणत्या कोणत्या? काली सिंध, पार्वती आणि बनास. बनास राजस्थान मधून येते. कुठून येते? राजस्थान. काली सिंध आणि पार्वती मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. कोणत्या पर्वतरांगा? विंध्य पर्वतरांगा. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची नदी सिंध नदी, यमुना नदीची. उगम माळवा पठार, मध्य प्रदेश. त्या विंध्य पर्वतरांगामधून येतात. कुठून येतात? विंध्य पर्वतरांगा. हे कुठून आली? पठार, माळवा, प्लॅटू. बघितलं होतं ना आपण कशाने बनलेला आहे तो? ज्वालामुखी. आठवतं? धरण कोणतं आहे? मणिखेडा. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची नदी आहे तुमची बेटवा. कुठून येते? विंध्य पर्वतरांगा. आता विंध्य पर्वतरांगामधून येणारी कितवी नदी झाली? चौथी. पहिली चंबळ, काली सिंध, पार्वती आणि बेटवा चौथी झाली. ठीक आहे. विंध्य पर्वतरांगा म्हटलं की काय लक्षात आलं पाहिजे? मध्य प्रदेश. काय? मध्य प्रदेश. आणि ही केन नदी. केन नदी कुठे? कैमूर पर्वतरांगा. कैमूर. आणि मैकल टेकड्या कुठे? मैकल मध्य प्रदेशमध्येच आहे ना. तुम्हाला मी तो टेकड्यांचा क्रम दाखवला होता, आठवतं का? बघा आता काय केलेलं मी, सगळे लेक्चर युट्यूबवर अपलोड केलेले. हळूहळू एक एक लेक्चर बघा आणि नंतर पीपीडी तुम्हाला देऊन टाकतो त्याच्या खाली, एकदा ते ग्रुप तयार झाला की परफेक्ट. वैशिष्ट्ये पन्ना टायगर रिझर्व. पन्ना इथे सर्वात जास्त काय आहे? वाघ आहे. सर्वात जास्त वाघ कुठे? मध्य प्रदेशमध्ये. कुठे? मध्य प्रदेशमध्ये. आणि कोणत्या टायगर रिझर्व? कोणता तो? हे पन्ना नावाचा. आपण जेव्हा नॅशनल पार्क बघू, ठीक आहे, त्या सिरीज मध्ये बघू की कोणत्या राज्यामध्ये किती नॅशनल पार्क्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्या ज्या गोष्टी असतात थेरॉटिकल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोड्या बोरिंग वाटतात. सिंध नदी दुसरी उपनदी आहे कोणाची? यमुना नदीची. तिसरी उपनदी बेटवा आणि चौथी केन. ठीक आहे. पुढं नदी जोड प्रकल्प हा दुष्काळी भाग आहे. बुंदेलखंड. तुम्हाला सांगितलं होतं या भागात काय जास्त पाऊस पडत नाही. मग नदी जोड प्रकल्प केला होता कोणता कोणता? केन आणि बेतवा. ठीक आहे. बाकी जास्त लक्षात ठेवण्यासारखं काही नाही याच्यामध्ये. दुष्काळग्रस्त बुंदेलखंड प्रदेशाला पाणी पुरवठा करते. आता बुंदेलखंड मध्ये कोणते कोणते राज्य येतात? यूपी आणि एमपी. ठीक आहे. कोणत्या नद्या आहेत या? केन आणि बेतवा बुंदेलखंड प्रदेशाला नदीजोड प्रकल्पाद्वारे पाणी देण्याचं काम करतात. ठीक आहे. नेक्स्ट तमसा. त्याच्यानंतर आता यमुना नदी, बरोबर आहे. यमुना नदी पहिली उपनदी होती गंगेची. कोणत्या बाजूची? उजव्या बाजूची. आता दुसरी उपनदी आहे तमसा किंवा टोन्स. एक पौराणिक प्रवाह. कसा आहे? पौराणिक. आता इथं दिलेलं आहे जय श्रीराम यांचं चित्र दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे, का दिलेलं आहे आता तुम्हाला कळून जाईल समोर. उगम बघा पहिले, कैमूर पर्वतरांगा. कैमूर. आता याच्यात दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायसारख्या आहे. एकतर नदी कुठे आहे? एमपी मध्ये. आणि कैमूर पर्वतरांग पण कुठे आहे? एमपी मध्ये. म्हणजे दोन्ही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. संगम.
युपीला गंगेला मिळते ती कुठे? सिरसा. आता यमुना नदी गंगेला कुठे मिळते? त्रिवेणी संगम कुठे? प्रयागराज. हा म्हणजे हा संगम कुठे यांचा? सिरसा, युपी. ठीक आहे, ओव्हरलुक करत चालायचं, थोडस आपण डीप मध्ये शिकवते तुम्हाला. पौराणिक महत्व काय बघा, भगवान रामाने वनवासातील पहिली रात्र याच नदीच्या काठी घालवली होती. आता वाल्मिकी जी रामायण आहे त्या रामायणमध्ये उल्लेख आहे की जी पहिली रात्र होती वनवासाला गेल्यानंतर त्यांची पहिली रात्र याच नदीवरती होती, म्हणून याला पौराणिक महत्व आहे. तमसा नदी. कोणती नदी? तमसा. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. वाल्मिकी ऋषींचा आश्रम याच नदीच्या काठी होता. रामायण कोणी लिहिलेले? वाल्मिकी. बर. सोन नदी, त्याच्यानंतर कोणती नदी? सोन म्हणा किंवा संस म्हणा. दक्षिणेकडील दुसरी सर्वात मोठी नदी. दक्षिणेकडील दुसरी सर्वात मोठी पहिली कोणती आहे? यमुना. आणि त्याच्यानंतर दुसरी सोन नदी. आता फक्त बघा, मला एक गोष्ट लॉजिकली सांगतो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फक्त प्रश्न असा राहील, उजवीकडील उपनद्या किंवा डावीकडील उपनद्या यांचा क्रम मी तुम्हाला अजून डीप मध्ये शिकून राहिलो का? कारण जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल तुम्हाला डायरेक्ट कळून जाईल की ही खालच्या भागाची नदी आहे, ही वरच्या भागाची नदी आहे. एवढ्या डीप मध्ये महाराष्ट्रातल्या एक्झाम साठी प्रश्न येणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त प्रिपेअर करते हायर लेवलला. आता उगम बघा, अमरकंटकम पठार, परत एमपी, म्हणजे या सर्व नद्या कुठे उगम पाहून राहिल्या? एमपी मध्ये. कळालं? आता तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे, एमपी मध्ये उगम पाहून राहिल्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आता हे दोन गोष्टी. ठीक आहे, बघून घ्या. हे इंडियन प्लेट आहे. कोणती प्लेट? इंडियन. ही युरेशियन प्लेट. युरेशियन प्लेट वरती गेली होती, इंडियन प्लेट झुकली होती अशी खाली. कळालं? आता इंडियन प्लेट झुकली अशी, त्याच्यामुळे इकडे पश्चिम घाट आहे. कोणते घाट आहे? पश्चिम घाट. पश्चिम घाटचा जो भाग आहे तो कसा आलेला आहे? वरती आलेला आहे. म्हणून ह्या नद्या, कोणत्या नद्या? ह्या नद्या खालच्या भागाला येण्याऐवजी कोणत्या भागाला चालल्या? वरच्या भागाला. आणि याच सिद्धांतावरून शास्त्रज्ञांनी ठरवलं होतं की इंडियन प्लेट युरेशियन प्लेटच्या कशी आहे? खाली. कशावरून ठरवलं त्यांनी ते? नद्यांच्या प्रवाहावरून. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं जी नर्मदा नदी आहे, नर्मदा नदीच्या जर वरच्या तुम्ही सगळ्या नद्या बघितल्या तर त्या वरच्या साईडला जातात. कोणत्या साईडला जातात? वरच्या साईडला. ठीक आहे, आणि खालच्या नद्या कोणत्या साईडला येतात? खालच्या साईडला. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा मग आता मोबाईल माझा समजा, ठीक आहे, आता हा समजा मधातून तुटला, तुटू देणार नाही मी. हा जर मधातून तुटला तर हा भाग कोणत्या साईडला झुकला? या साईडला. कोणत्या साईडला? या. आणि हा भाग कोणत्या साईडला झुकणार? हा. मधात रिफ्ट व्हॅली आहे. कोणती व्हॅली आहे? रिफ्ट. रिफ्ट म्हणजे काय? एक घाटी. काय त्याला काय म्हणू शकतो आपण? खिंड. काय? खिंड. आणि त्या खिंडीतून कोणती नदी वाहते? नर्मदा नदी. म्हणून नर्मदा नदीच्या वरच्या नद्यांचा फ्लो वरच्या बाजूला आहे आणि खालच्या नद्यांचा फ्लो खालच्या बाजूला आहे. कारण भारत जेव्हा तिथे कोलाईड झाला होता, म्हणजे वर्षानुवर्षानंतर या मधामध्ये भेग पडली अशी, आणि भाग थोडाफार झुकलेला आहे या साईडला आणि हा भाग थोडासा झुकलेला आहे या साईडला. म्हणून वरच्या नद्या कोणत्या बाजूला आहे? वरच्या बाजूला जातात वाहत, आणि खालच्या नद्या खालच्या बाजूला. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे सोपं आहे. आपल्याला जेव्हा प्रश्न येतो ना, ही नदी कोणती वाहिनी? पश्चिम वाहिनी, पूर्व वाहिनी. आता तुम्हाला एवढं तर कळालं. या सगळ्या नद्या कुठे मिळतात? गंगेला मिळतात. मग या सगळ्या नद्या कोणत्या आहे? पूर्व वाहिनी आहे. कारण पूर्वेला कोणता सागर आहे? बंगालचा. ठीक आहे, समजलं? त्याच्यानंतर कुठे होतो आपण? कशी वाहते ही सोन नदी? एमपी, यूपी, झारखंड, बिहार. परत तीच गोष्ट परत रिपीट करतो. नदी न्यूज मध्ये आली तसं तसं छापावं लागेल, पाठ करावं लागेल. नदी न्यूज मध्ये आहे का? नाहीये. मग महत्वाचं काय? उगम आणि राज्य. बाकी काहीच महत्वाचं नाही. उगम कुठे आहे? एमपी. कोणत्या सॉरी, उगम कुठे आहे? अमरकंटक पठार. कोणत्या राज्यामध्ये? नर्मदा नदीच्या उगमाजवळ. कोणत्या नदीच्या? नर्मदा. बघा आता दोन्ही कंडिशन बघा. नर्मदा नदी आणि हिचा उगम एकाच ठिकाणी आहे, पण नर्मदा नदी कोणत्या बाजूला येते वाहत? पश्चिम बाजूला. ठीक आहे, संगम बिहार, पटना, गंगेला मिळते. आता हिच्याही उपनद्या आहे, त्रिखांड आणि नॉर्थ कोयल. ठीक आहे, इथे तुम्हाला हे दिलेली आहे की प्रत्येक पित्याची इच्छा असते आपला पुत्र अमर राहावा. काय राहावा? अमर. पुत्र म्हणजे सन. पुत्र म्हणजे काय? सन. अमर म्हणजे अमर कंटक. त्याची ट्रिक लक्षात ठेवायची गोष्ट. ठीक आहे, नेक्स्ट पुनपुन नदी शेवटची. पुनपुन एक पवित्र संगम. ठीक आहे, पुनपुन नदी छोटा नागपूर प्लॅटू. आठवतो कोणत्या साईडला होता छोटा नागपूर प्लॅटू?
झारखंड साईडला, ठीक आहे. हिचा जो उगम आहे हा छोटा नागपूर पठार झारखंडमध्ये, कुठे झारखंडमध्ये, प्रवाह झारखंड आणि बिहार. आता बिहारलाच येऊन का नद्या मिळते सगळ्या, कारण तिकडून कोणती नदी येते, गंगा नदी येते आणि तिथेच ती त्याला मिळते. त्याच्यानंतर संगम कथुआ पाटणाजवळ, पाटणा कुठे, पाटणा एकच आहे, कुठे, बिहार. सांस्कृतिक वारसा, छठ पूजेसाठी या नदीला पवित्र मानले जाते. छठ पूजा माहिती आहे तुम्हाला काय असते? हा, अस्तीचा, बरोबर आहे, अस्तीचा कार्यक्रम. कोणता कार्यक्रम? अस्तीचा. आपण काय म्हणतो त्याला? पित्र. कोणतं? पित्र. ठीक आहे ना, पित्र घालता ना तुम्ही. आता हिला लक्षात ठेवण्याची ट्रिक, पुन्हा पुन्हा पठारावून खाली येते. काय? पुन्हा पुन्हा पठारावून खाली येते. पुन्हा पुन्हा म्हणजे पुन, पठार म्हणजे छोटा नागपूर प्लेटू. ठीक आहे, लक्षात राहील. बघा, काही जणांना ह्या गोष्टी एकदम नवीनच आहे, एकदम नवीन नवीन आहे तुम्हाला या गोष्टी. कारण काय असतं ना, की आपण कधीच अभ्यास केलेला नसतो एवढ्या डीप मध्ये. आता तुम्ही 10वी 12वी, काही 12वी झालेले आपल्या समोर बसलेले, तर तुमचं म्हणजे तुम्ही खूप समोर आहे. कारण मुलांना अभ्यास सुरू केल्यानंतर 5-5, 6-6 वर्षांनी या गोष्टी माहिती होतात. तुम्हाला 3-3, 4-4 महिन्यात या गोष्टी माहित होऊन राहिल्या. फक्त काय आहे ना, तुम्ही फक्त त्याला ओव्हरलुक करत चाला. आणि मी जी एक गोष्ट सांगितली ती गोष्ट परत लक्षात ठेवा. अशा जे फॅक्च्युअल गोष्टी असतात त्या गोष्टी न्यूजमध्ये आल्या तेव्हा महत्वाच्या बनतात. कशा आल्या तर न्यूजमध्ये. आता पहलगाम अटॅक होता. कोणता अटॅक? पहलगाम झाला होता ना. आता पहलगाम अटॅकवर याच्यावरचा प्रश्न बघा. आतापर्यंत पहलगाम अटॅक कोणत्या पुस्तकात लिहिलेला आहे का सांगा? आहे का? नाही. कोणत्या पुस्तकात दिलेलं असेल का? याच्यावर प्रश्न बघा. 1 मिनिट लागेल फक्त मला शोधायला. ग्रुप बी चा पेपर आहे, MPSC. तुमच्यापैकी कोणी दिला होता का? का नाही दिला? काय? नाबालिक आहे का? बर, म्हणजे वय भरलं नाही. ठीक आहे, काही विषय नाही. बघा, सापडला प्रश्न. आता पहलगामवर प्रश्न कसा होता बघा. पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. म्हणजे लीडर नावाची एखादी काही गोष्ट असेल तिथं पर्यटकांना आकर्षित करतो. श्री माता वैष्णव देवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे, म्हणजे जिथं लोक थकल्यानंतर थांबतात. आता बघा, जेव्हा पहलगाम न्यूज मध्ये आलं तेव्हा तुम्हाला एवढ्या डीप मध्ये त्याचा स्टडी करावा लागला. जर पहलगाम न्यूज मध्ये नसतं तर कोणालाच माहित नसतं, आपल्याला की महाराष्ट्रातल्या सर्वांना, की हे नेमकं आहे कुठं. एखाद्याने जर टुरिझम काही बघितलं असतं तर त्याला त्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. प्रत्येक गोष्टीचं तसंच आहे. कोणत्या गोष्टीच्या फॅक्च्युअल गोष्टी म्हणून राहिलो मी, ह्या नद्या वगैरे. तर मग प्रश्न कसा येईल? प्रश्न सिंपल राहील. खालीलपैकी गंगेची उजवीकडील कोणती उपनदी नाही किंवा कोणती उपनदी आहे? उगम कुठे आहे आणि कोणत्या राज्यामधून जाते? एवढ्या डीपली प्रश्न राहणार नाही. आता एवढ्या डीपली मी तुम्हाला शिकवत आहे याचा अर्थ काय? तुमच्या त्या नजर खालून सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आपण जर आता आता जर मी तुम्हाला विचारलं हे लेक्चर झाल्यानंतर, तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकाल की उजव्या बाजूच्या 4 उपनद्या आहेत. कोणत्या कोणत्या? यमुना, पुन्हा सोन, तमसा किंवा तामस, आणि लास्टचे पुनपुन. ठीक आहे. आता यमुना नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? चंबळ, बेटवा, केन आणि सिंध. आणि चंबळच्या उपनद्या बनास, काली सिंध, पार्वती. अशा गोष्टी असतात त्या. जर ह्या सगळ्या गोष्टीच एका व्हिडिओमध्ये शिकवल्या असत्या तर तुम्हाला काही कळालं नसतं. ठीक आहे. आता डाव्या बाजूचं उपनद्या आपण उद्या घेऊ. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला तर सांगायचं. आता बघा, युट्यूबवर आपल्या सगळ्या सिरीज चालू झालेल्या आहे. क्वेश्चनिंग, प्रत्येक सिरीज खाली 10 क्वेश्चन दिलेले, ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कमेंट करायच्या सर्वांनी. ठीक आहे. जय श्रीकृष्ण माऊली.